हॅलो स्टुडंट्स, ज्याप्रमाणे आपण मराठीचा 30 मार्कांचा पेपर लिहिला त्याप्रमाणे आपण त्या प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका आज पाहणार आहोत. येस, दी मॉडेल आन्सर पेपर इज इन फ्रंट ऑफ यू. हे 30 मार्क स्कोर करण्यासाठी आपण कोणतं उत्तर कसं लिहावं हे या उत्तरपत्रिकेत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर त्याकडे प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्या. In this model answer, first part is विभाग 1 prose, गद्य. या गद्य विभागामध्ये 2 उतारे होते. यहाँ पर 2 पैराग्राफ थे. First paragraph is from chapter number 6 चूड़ीवाला and the second paragraph is from chapter number 8 ऊर्जा शक्तीचा जागर. पहिला उतारा जो चुडीवाला या धड्यापैकी आहे तो आता आपण इथे बघतोय. येस, पहिल्या उतारावर दिलेले काही प्रश्न खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहे. 2 मार्कासाठी 2 प्रश्न विचारलेले आहेत. देयर आर 2 क्वेश्चन्स फॉर 2 मार्क्स. फर्स्ट क्वेश्चन इज देयर इन फ्रंट ऑफ यू. आकृतीबंध पूर्ण करा. फर्स्ट क्वेश्चन, मोटारीतून प्रवास करताना अब्दुलच्या मनात निर्माण झालेले विचार. आणि सेकंड क्वेश्चन, शन्नूने अब्दुलला जेवायला दिलेले पदार्थ. प्रत्येक प्रश्नासाठी 2 रकाने दिलेले आहेत. देयर आर 2 ब्लॉक्स फॉर इच क्वेश्चन. पर ब्लॉक कॅरीज हाफ मार्क. म्हणून या प्रश्नासाठी तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर, आज शन्नूला आणायला हवे होते, तिचा गुस्सा तरी कमी झाला असता. याचं उत्तर तुम्हाला उतार्यातून जसंच्या तसं लिहायचंय. एज इट इज आंसर पैराग्राफ में से ढूंढ के आपको यहाँ पर लिखना है. सो इट इज देयर इन पैराग्राफ इन सेकंड लाइन. आज शन्नूला आणायला हवे होते, तिचा गुस्सा तरी कमी झाला असता. हा विचार अब्दुल करत होता. कमिंग टू सेकंड क्वेश्चन, शन्नू ने अब्दुल्ला जेवायला दिलेले पदार्थ. शन्नू ने अब्दुल को खाने के लिए क्या क्या चीजें ऑफर की थी. चपाती आणि वांग्याची भाजी. येस, द आन्सर इज इन दी 4th लाइन ऑफ द पैराग्राफ. हियर इट इज. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने म्हणजे शन्नूने थाळी अब्दुल समोर ठेवली. उत्तर बरोबर असल्यास पूर्ण 2 मार्क मिळतील. एक ब्लॉक का आंसर अगर रॉन्ग हुआ तो हाफ मार्क कटेगा. फॉर स्पेलिंग एरर हाफ मार्क कट जाएगा. पूर्ण 2 गुण मिळवण्यासाठी उत्तर उतार्यातून शोधून व्यवस्थित जसेच्या तसे लिहिणे. कमिंग टू सेकंड क्वेश्चन, दुसरा प्रश्न आहे, कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. आणि वाक्य होतं, डॅश पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही. अँड दी ऑप्शन्स आर शन्नूचे, रघुभैयाचे, अनवरचे, दाजी साहेबांचे. योग्य उत्तर होतं शन्नूचे. आणि हे वाक्य तुम्हाला उतार्यात या ओळीत दिसतच आहे. शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही. फॉर राईट वर्ड 1 मार्क. फॉर स्पेलिंग एरर हाफ मार्क. एका वाक्यात उत्तरे लिहा. आन्सर इन 1 लाइन. शन्नू कोणत्या गोष्टींचा अब्दुल्ला नेहमी आग्रह करीत होती. शन्नू अब्दुल को किस काम के लिए हमेशा फोर्स करते रहती थी. एंड द आंसर इज, उत्तर आहे शन्नू अब्दुल्ला नवीन व्यवसाय करण्यास नेहमी आग्रह करीत असे. नवीन व्यवसाय मीन्स न्यू बिझनेस. शन्नू अब्दुल्ला नवीन धंदा म्हणजेच नवीन बिझनेस चालू करण्यासाठी नेहमी फोर्स करीत असे, आग्रह करीत असे. फॉर राईट आन्सर यू विल गेट 1 मार्क. जर त्यातही काही शब्द चुका असतील तर अर्धा मार्क येथे जाऊ शकतो. जर वाक्य चुकीचं लिहिलं असेल तर 0 मार्क. वळूया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे.
तो प्रश्न म्हणजे स्वमत, PRQ, दॅट इज पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. या प्रश्नाचं उत्तर 3 मार्कासाठी तुम्हाला लिहायचं असतं आणि ते अपेक्षित उत्तर मोठं असल्या कारणाने आपण हे उत्तर उत्तरपत्रिकेच्या शेवटी पाहणार आहोत. Coming to second paragraph is from chapter number 8, ऊर्जा शक्तीचा जागर. प्रश्न पहिला आहे, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिला प्रश्न, आकृतिबंध पूर्ण करा. यासाठी आहेत 2 मार्क. आकृतिबंध म्हणजेच एक्टिविटी बेस्ड क्वेश्चन है ये, 2 मार्क्स के लिए. क्या है ये एक्टिविटी? फर्स्ट देखते हैं हम. लेखकाला या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. लेखक रघुनाथ माशेलकर यांना कोणत्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं? मार्गदर्शन मीन्स गाइडेंस. सो कौन सा टीचर ने रघुनाथ माशेलकर इनको गाइडेंस किया? उनका नाम इस पैराग्राफ में आया था. फर्स्ट नेम इज भावे सर. दुसऱ्या शिक्षकांचं नाव आहे जोशी सर. आणखी एका शिक्षकांचं नाव आहे शिर्के सर आणि श्री मालेगाववाला. ही नावं तुम्हाला उतार्यातून मिळतीलच. उतार्यातील पहिल्या ओळीत नाव आलेलं आहे भावे सर एंड थर्ड पैराग्राफ के सेकंड लाइन में आपको अदर नेम्स भी दिख जाएंगे, जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला. प्रत्येक बॉक्स साठी अर्धा गुण आहे. जर शब्द चूक झाली असेल, इफ देयर आर मेनी स्पेलिंग मिस्टेक्स, देन यू विल लूज योर मार्क्स. चारही रकाने बरोबर असतील तर 2 मार्क मिळतील. चारों राइट आंसर के लिए फुल 2 मार्क्स मिल सकते हैं. कमिंग टू सेकंड क्वेश्चन, दैट इज फिल इन द ब्लैंक. रिकाम्या जागा भरा. वाक्य आहे, माझी शाळा हे माझे संस्कार केंद्र डोळ्यांसमोर उभे राहते. यस, यहाँ पर फिल इन द ब्लैंक के लिए जो वर्ड था वो था संस्कार. फॉर राइट आंसर यू विल गेट 1 मार्क. जर चुकीचं उत्तर असेल तर 0 मार्क आणि स्पेलिंग एरर असेल तर अर्धा मार्क कट होऊ शकतो. हे वाक्य तुम्हाला उतार्यातूनच शोधून लिहायचंय. उतार्याच्या शेवटी हे वाक्य आहे, माझी शाळा हे माझे संस्कार केंद्र डोळ्यांसमोर उभे राहते. कमिंग टू 1 लाइन क्वेश्चन, एका वाक्यात उत्तरे लिहा. भावे सरांनी कोणता प्रयोग करून दाखवला? युनियन हायस्कूल मधले टीचर भावे सर यांनी कोणता प्रयोग, प्रयोग मीन्स एक्सपेरिमेंट. सो भावे सर इन्होंने कौन सा एक्सपेरिमेंट करके दिखाया? एंड द आंसर इज, भावे सरांनी भिंगाच्या सहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हा प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या सहाय्यानं, भिंग मीन्स मैग्नीफाइंग ग्लास, सूर्य किरण मीन्स सनलाइट. मैग्नीफाइंग ग्लास के हेल्प से सनलाइट के एनर्जी को अगर पेपर पे एक साथ लाएंगे, एक पॉइंट पे लाएंगे, तो ऑब्वियसली पेपर जल जाता. ये एक्सपेरिमेंट करके दिखाया. हे होतं याचं उत्तर. वाक्य योग्य असल्यास 1 मार्क पूर्ण मिळेल. अगर कोई स्पेलिंग एरर है तो आधा मार्क जा सकता है. फॉर रॉन्ग आंसर 0 मार्क. For this paragraph, third question is स्वमत, PRQ, personal response question. Yes, इसका आंसर ब्रीफ आंसर होने के वजह से एट द एंड मैं एक्सप्लेन कर दूंगा. मूविंग टुवर्ड्स पोएम सेक्शन, विभाग दूसरा, पद्य विभाग. पोएम सेक्शन मध्ये पहिली कविता उतार्यासाठी आलेली आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन में आया है. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ही कविता आहे योगी सर्व काळ सुखदाता ही संतवाणी, अभंगवाणी. यातील पहिला प्रश्न, खालील चौकटी पूर्ण करा. म्हणजेच ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. यासाठी 2 गुण मिळणार आहेत. 2 मार्क्स अलॉटेड आहे आणि 4 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहे. प्रत्येक योग्य उत्तरासाठी अर्धा मार्क आहे. For each right answer, you will get half mark. First question, अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी. या कवितेत, या अभंगवाणीत वर्णन केलेला
चंद्र किरण पिऊन मून लाइट पे सर्वाइव करने वाला ऐसा एक बर्ड, पक्षाचं नाव आहे चकोर. फॉर राईट आन्सर यू विल गेट हाफ मार्क. शब्द चूक असेल तर 0 मार्क आणि चुकीचं उत्तर असेल तरी 0 मार्क. पिलांना सुरक्षितता देणारे, अपने बच्चों को सेफ रखने वाले. येस, या कवितेमध्ये पक्षिणीचे पंख आपल्या पिल्लांना सुरक्षितता देतात असं वर्णन केलं आहे. तर उत्तर येईल पक्षी, त्याला अर्धा मार्क. तिसरा प्रश्न, चिरकाल टिकणारा आनंद. चिरकाल टिकणारा आनंद, चिरकाल म्हणजे फॉरएव्हर, नेहमीसाठी, फॉरएव्हर मिळणारा आनंद, जो जीवनभर आपल्या सोबत असतो असा आनंद म्हणजेच स्वानंद. स्वानंद तृप्ती असंही आपण उत्तर लिहू शकतो, यासाठी अर्धा गुण. चौथा प्रश्न आहे, व्यक्तीला सदैव सुख देणारा, व्यक्तीला म्हणजे माणसाला, सदैव म्हणजेच नेहमी, ऑलवेज, सुख देणारा, व्यक्तीला सदैव सुख देणारा कोण आहे? योगी. योगी पुरुष असंही उत्तर येऊ शकतं. योग्य उत्तरासाठी अर्धा मार्क, एकूण 2 मार्क मिळतील. चुकीच्या उत्तरासाठी अर्धा अर्धा मार्क कट होऊ शकतो. आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. याच कवितेवर विचारलेला दुसरा प्रश्न आहे, खालील आकृती पूर्ण करा. अगेन ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन, अँड द क्वेश्चन इज, योगी इथे जन्माला येतात, योगी पुरुष, श्रेष्ठ पुरुष कोठे जन्माला येतात? अँड द राईट आन्सर इज इहलोक. इहलोक म्हणजेच पृथ्वीलोक, पृथ्वी. पण आपण अर्थ न लिहिता कवितेत आलेला शब्द येथे लिहावा हे अपेक्षित आहे. इहलोक असेल उत्तर तरच 1 मार्क मिळेल. पृथ्वीलोक आणि पृथ्वी असा शब्द लिहिला असेल तर उत्तर चुकीचं ठरेल, 0 मार्क. सेकंड क्वेश्चन, कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. कवितेतील एक ओळ आहे ती पूर्ण करायची आहे. तैसे योगियासी खालुते येणे, इहलोकी डॅश पावणे. ऑप्शन्स आर जन्म, मृत्यू, जीवन, जीव. अँड द राईट ऑप्शन इज जन्म. हे उत्तर तुम्हाला कवितेतूनच मिळेल. कवितेच्या शेवटच्या 2 ओळीमध्ये याचं उत्तर आहेच. तैसे योगियासी खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणे. वळू आपण पुढच्या प्रश्नाकडे, काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्याचा प्रश्न 2 मार्कासाठी आहे. याचं उत्तर तुम्हाला ब्रीफ मध्ये लिहायचं आहे आणि म्हणून ब्रीफ उत्तर एक्सप्लेन करण्यासाठी मी हे उत्तर आन्सर पेपरच्या एंडला मी तुम्हाला सांगणार आहे. कमिंग टू रसग्रहण वाला क्वेश्चन. येस, दिस क्वेश्चन इज फॉर 6 marks in this exam. Sorry, for 8 marks in this exam. दोन दिवस व अंकी लांबी दास तुझा या 2 पैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील मुद्द्यांना अनुसरून कृती सोडवा. यामध्ये दिलेले 4 प्रश्न असे होते. पहिला प्रश्न होता कवी कवयित्रीचे नाव. दुसरा प्रश्न होता कवितेचा विषय. क्वेश्चन नंबर 3 था प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा आणि प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. उत्तर पाहूया. जर तुम्ही 2 दिवस या कवितेचा रसग्रहणाचं उत्तर लिहिलेलं असेल तर योग्य उत्तर असेल कवीचं नाव नारायण सुर्वे. योग्य उत्तरासाठी 1 गुण. दुसरा प्रश्न कवितेचा विषय कष्टकरी गरीब जनतेचा जगण्यासाठी संघर्ष दाखवला आहे. या योग्य उत्तरासाठी 1 मार्क. जर उत्तर चुकीचं असेल तर 0 मार्क.
जर तुम्ही अंकिला मी दास तुझा ही संतवाणी लिहिली आहे, या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना अंकिला मी दास तुझा या संतवाणीची निवड केलेली असल्यास कवीचं नाव संत नामदेव, 1 मार्क. आणि दुसरा प्रश्न कवितेचा विषय परमेश्वर कृपेची याचना, यासाठी 1 गुण. योग्य उत्तरास पूर्ण मार्क दिले जातील, 1 आणि 1. जर चुकीचं उत्तर असेल तर 0 गुण. कमिंग टू थर्ड क्वेश्चन, प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा. 2 दिवस या कवितेसाठी दिलेली ओळ होती. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिले, डोळीवर उन्हाळ. हा ओळींचा सरळ अर्थ ब्रीफ मध्ये लिहिणं अपेक्षित होतं, म्हणून याला 2 मार्क आहेत. आणि ब्रीफ प्रश्नाचं उत्तर म्हणून मी हे उत्तर मॉडेल आन्सरच्या एंडला तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. जर तुम्ही अंकिला मी दास तुझा ही संतवाणी रसग्रहणासाठी निवड केली असेल तर नामा म्हणे मेघा जैसा बिनवितो चातक तैसा या ओळीचा सरळ अर्थ लिहिणे अपेक्षित होते. या ओळीचा अर्थ तुम्हाला मॉडेल आन्सरच्या एंडला मी एक्सप्लेन करणार आहे. 2 दिवस या कवितेतील जर मिळणारा संदेश तुम्ही लिहिला असेल तर अपेक्षित उत्तर कवितेच्या शेवटी या मॉडेल आन्सरच्या शेवटी मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. त्याचप्रमाणे अंकिला मी दास तुझा या संतवाणीसाठी सुद्धा अपेक्षित उत्तर कवितेतून मिळणारा संदेश हे मॉडेल आन्सरच्या शेवटीच मी तुम्हाला सांगणार आहे. येस, कमिंग टू थर्ड क्वेश्चन, दॅट इज स्थूल वाचन, रॅपिड रिडिंग. त्यावर आलेला पहिला प्रश्न, कवितेतील सूर्य व पणती या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ सविस्तर लिहा. दुसरा प्रश्न, स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा. आणि तिसरा प्रश्न, सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या मानवी भावभावना शब्दबद्ध करा. या तीनही प्रश्नांपैकी तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न लिहायचे होते. 2 प्रश्नांची उत्तरं लिहिणे अपेक्षित होते. प्रत्येकी 2 मार्क होते आणि टोटल 4 मार्क्स. 4 मार्क्स साठी आलेला हा प्रश्न जो आता आपण बघतोय याची उत्तर मॉडेल आन्सरच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथपर्यंत आपण ऑब्जेक्टिव्ह सर्वच उत्तरं बघितली, लघुत्तरी उत्तरं बघितली. नाउ वी आर मूविंग टुवर्ड्स ब्रीफ आंसर्स. ब्रीफ आंसर्स की शुरुआत होती है फ्रॉम पैराग्राफ 1. फर्स्ट पैराग्राफ में एक स्वमत दिया था. यस, वो पैराग्राफ था चूड़ी वाला इस लेसन से, और उसका स्वमत जो था वो ये क्वेश्चन था, शन्नूच्या वागण्यामागील तिचा विचार काय असावा याविषयी तुमचे मत लिहा. अँड द आन्सर इज, इतर 4 चौघींसारखी शन्नू गृहिणी होती. इतर 4 चौघींसारखी म्हणजेच इतर दुसऱ्या 4 बायकांसारखी शन्नू एक गृहिणी होती. गृहिणी म्हणजेच हाऊस वाईफ होती. येस, वो हाऊस वाईफ थी. आपला प्रपंच नीट चालावा. प्रपंच मीन्स अपना फैमिली, अपना संसार अच्छे से चलना चाहिए. अब्दुल का व्यवसाय वाढावा. अब्दुल का बिजनेस भी बढ़ना चाहिए, उसको प्रॉफिट ज्यादा होना चाहिए. इतरांप्रमाणे आपल्या घरातही 2 चांगल्या वस्तू असाव्यात अशी तिची अपेक्षा होती. जैसे दूसरों के घर पे नई नई चीजें खरीद के लाई जाती है, वैसे हमारे घर पे भी कुछ नई चीजें खरीद के लाए, ऐसे वो एक्सपेक्ट करती थी, अपेक्षा होती. म्हणून तपोवनात कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जाणाऱ्या अब्दुलचा ती राग करत असे. बट शन्नो का पति अब्दुल ये अपने बिजनेस से भी ज्यादा सोशल सर्विस पे बिलीव करता था. इसीलिए वो तपोवन एक ऐसी संस्था जहां पर लेप्रेसी पेशेंट्स है, जो डिजीज स्प्रेड हो सकता है, ऐसे ये डिजीज से अफेक्टेड पेशेंट्स को बैंगल्स भरने के लिए जाता है. इस बात से शन्नो हमेशा अब्दुल का गुस्सा करती थी. तपोवनातील कुष्ठरोगांनी पीडित, कुष्ठरोग म्हणजेच लेप्रेसी डिजीज, या आजाराने पीडित ऐसे ये पेशंट्स स्त्रियांना अब्दुल बांगड्या भरायला जातो हे जर कोणाला कळले तर इतर स्त्रिया
बांगड्या भरण्यासाठी अब्दुलकडे येणार नाहीत व त्याचा परिणाम व्यवसायावर होईल अशी धास्ती, अशी भीती शन्नूला वाटत होती. म्हणून अब्दुल तपोवनात जातो हे कोणाला कळू नये यासाठी तिची धडपड सुरू असे. अब्दुल तपोवन में जाके उन फीमेल्स को बैंगल्स भरता है, वो भी फ्री ऑफ कॉस्ट, ये सोशल सर्विस विदाउट एनी चार्जिंग मनी. ये समझने के बाद शन्नो को ऐसा लगता था कि ये जो भी कर रहा है, ये अगर दूसरे लोगों को पता चला तो हमारे इस बैंगल शॉप में कोई भी कस्टमर आएगा ही नहीं और उसका नेगेटिव इफेक्ट हमारे बिजनेस पे हो सकता है, त्याचा परिणाम व्यवसायावर होईल अशी धास्ती, ऐसा डर शन्नो को लगता था. और इसीलिए अब्दुल की ये बात छुपाने की कोशिश शन्नो करते रहती थी. अत्यंत साध्या अपेक्षा असणारी ती सामान्य गृहिणी होती. अत्यंत म्हणजेच एक्सट्रीमली सिंपल एक्सपेक्टेशंस रखने वाली वो एक नॉर्मल हाउसवाइफ थी. अब्दुलची उदात्त वृत्ती, अब्दुल का ग्रेटनेस, त्याचा परोपकार, परोपकार म्हणजेच दुसऱ्यांना मदत करणे, दुसऱ्यांवर उपकार करणे, दूसरों की हेल्प करना, सेवाभाव, हेल्पिंग नेचर, यातलं तिला काहीही कळत नव्हतं. इसमें से शन्नो को कुछ भी पता नहीं चलता. वो सिर्फ अपने फैमिली के बारे में सोच रही थी, सर्वाइवल के बारे में सोच रही थी. इसीलिए शन्नो का बिहेवियर थोड़ा अलग था. याचं उत्तर तुम्हाला इथे मिळालं असेल. दूसरा प्रश्न फ्रॉम चैप्टर नंबर 8, ऊर्जा शक्तीचा जागर. स्वमत का क्वेश्चन था. भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. हे विधान समजून घेणं फार महत्वाचं आहे. भावे सरांचे शब्द हीच माशेलकरांची खरी ऊर्जा. भावे सरांनी कोणते शब्द वापरले आणि माशेलकरांना जगण्याची ऊर्जा मिळाली हे आपल्याला या प्रसंगाच्या आधारे लिहायचं आहे. हा प्रसंग पाठातून जशाचा तसा आपल्याला इथे मांडायचा है. ये आंसर लिखते वक्त ओन वर्ड्स में हम कुछ भी नहीं लिख सकते बिकॉज ये ब्रीफ आंसर है फ्रॉम रैपिड रीडिंग. सो रैपिड रीडिंग के कंटेंट का हेल्प लेना बहुत जरूरी है. भिंगाच्या सहाय्याने सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो. आंसर यहां से शुरू होता है. उन्होंने वो एक्सपेरिमेंट करके दिखाया और उस एक्सपेरिमेंट में अपने राइटर रघुनाथ माशेलकर इनको कुछ सीखने मिला. सो क्या था वो एक्सपेरिमेंट? भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो. मैग्नीफाइंग ग्लास से सनलाइट को एक पॉइंट पे कॉन्सेंट्रेट करेंगे तो पेपर जल सकता है. हा प्रयोग दाखवून भावेसर लेखकाला म्हणाले. ये एक्सपेरिमेंट करते वक्त भावेसर रघुनाथ माशेलकर इनको देखते हुए बोलने लगे, माशेलकर तुमची ऊर्जा एकत्र करा, काहीही जाळता येईल. माशेलकर तुमची ऊर्जा एकत्र करा. माशेलकर आपके अंदर जो एनर्जी है, जो ताकत है, वो कॉन्सेंट्रेट करो. कुछ भी जला सकते हो, काहीही जाळू शकता. याचाच अर्थ, इसका सिंपल वर्ड्स में मीनिंग ये है की ज्या विषयाचा ध्यास घेतला आहे त्यात पूर्णपणे स्वतःला झोकून द्या. जिस सब्जेक्ट पे आप स्टडी करना चाहते हो उस सब्जेक्ट को स्टडी करते वक्त आपका कंप्लीट इन्वॉल्वमेंट चाहिए. कहीं पर भी डिस्ट्रैक्शन नहीं होना चाहिए. जर पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन कंप्लीट इन्वॉल्वमेंट के साथ कुछ स्टडी करने का अगर हमने सोचा तो वो चीज इजीली अचीव कर सकते हो. कोणतीही गोष्ट मिळवू शकता, साध्य करू शकता. साध्य करणे, टू अचीव, टू गेट दॅट थिंग. खरोखरच आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान लेखकाला भावे सरांच्या शिकवणीतून मिळालं. रियली लाइफ का बहुत बड़ा फिलॉसॉफी म्हणजेच तत्वज्ञान लेखकाला भावे सरांच्या शिकवणीतून मिळालं. शिकवणी म्हणजेच लर्निंग. भावे सर ने जो मैसेज दिया उसमें से इनको ये फिलॉसॉफी समझ में आ गई. त्यांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि विज्ञान समजलं. ऐसे भावे सर को
कंसंट्रेशन का एक मैसेज मिला और सायन्स भी समझ में आ गया. भावे सरांच्या शब्दातून त्यांना पुढे जाण्याची, आयुष्यात प्रगति करण्याची, लाइफ में आगे बढ़ने का, प्रोग्रेस करने का एक जबरदस्त एनर्जी मिल गया, जबरदस्त ऊर्जा मिळाली. तर हे होतं उत्तर स्वमत मध्ये विचारलेल्या प्रश्नाचं. कमिंग टू थर्ड क्वेश्चन. तीसरा प्रश्न होता संतवाणी योगी सर्व काळ सुखदाता यावर विचारलेला काव्य सौंदर्याचा प्रश्न. योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर आहे. आन्सर इज योगी सर्व काळ सुखदाता या अभंगात संत एकनाथ यांनी योगी पुरुषाची महानता अत्यंत समर्पक शब्दात दाखवली आहे. या अभंगात, इस अभंग में संत श्री एकनाथ महाराज इन्होंने योगी पुरुष कैसे ग्रेड है वो सुटेबल एग्जाम्पल्स के साथ समझाने की कोशिश की. समर्पक म्हणजेच सुटेबल. यांनी योगी पुरुषाची तुलना जीवन अर्थात पाण्याशी केलेली आहे. फर्स्ट एग्जाम्पल, योगी पुरुष किती श्रेष्ठ आहेत हे सांगताना त्यांनी पाण्याचं उदाहरण दिलेलं आहे. योगी पुरुषाची तुलना, तुलना मीन्स कंपैरिजन, तो योगी पुरुष का कंपैरिजन जीवन अर्थात पानी, या पाण्याशी ही तुलना केली आहे. एंड कंपैरिजन करते वक्त पानी के कंपैरिजन में योगी पुरुष ग्रेट है ये बताने की कोशिश की. पाण्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पाण्याने वरवरचा मळ निघतो पण योग्याच्या ज्ञानाने अंतर्बाह्य निर्मळता होते. हे स्पष्ट करत असताना संत श्री एकनाथ महाराज म्हणतात, पानी के वजह से सिर्फ शरीर की ऊपर की गंदगी साफ हो सकती है, बट योगी पुरुष अपने नॉलेज से इंसान को इंटरनली और एक्सटर्नली प्योर बना देता है, इंसान के विचारों को प्योर बना देता है और इंसान के अपीयरेंस को भी उतना ही शुद्ध बना देता. माणसाला विचारातून आणि बाह्य म्हणजेच बाहेरून निर्मळ करतो असा हा योगी पुरुष असतो. सेकंड एग्जाम्पल, पाण्याने एकदा संतुष्टता मिळते पण परत तहान लागते. पानी एक बार आपको सेटिस्फाई करता है, अगेन आपको प्यास लगती है, पण योगी चिरकाल टिकणारी स्वानंद तृप्ति देता है. बट योगी पुरुष फॉरएवर टिकने वाला हैप्पीनेस देते हैं. जो एक बार इंसान को मिल जाए उसके बाद फिर से एक्सपेक्टेशन नहीं बढ़ता. उदकाचा म्हणजेच पाण्याचा गोडवा फक्त जिभेला कळतो. थर्ड एग्जाम्पल, उदक म्हणजेच पाणी, पाण्याचा गोडवा, पानी का स्वीटनेस सिर्फ टंग को पता चलता, फक्त जिभेलाच कळतो. जीभ म्हणजेच टंग. पण योग्यांचा गोडवा, त्यांचे ज्ञानाचे शब्द व प्रेम सर्व इंद्रियांना तृप्त करतात. बट योगी पुरुष अपने नॉलेज से, अपने नॉलेज और अपने विचारों की मिठास से, अपने प्यार से समाज में प्यार बरसाते हुए सभी को कंप्लीटली सेटिस्फाई करते. इन सर्वच इंद्रियांना, इंद्रिय म्हणजेच ऑर्गन्स, माणसाच्या सर्वच बॉडी ऑर्गन्स तृप्त होतात, सेन्सेस ऑर्गन्स तृप्त होतात हे त्यांनी इथे सांगितलं आहे. म्हणजेच मानवी जीवनात संपूर्णपणे तृप्तता येते योग्यांच्या विचाराने, असं संत श्री एकनाथ महाराज सांगतात. फोर्थ एग्जाम्पल, मेघांच्या पाण्याने अन्नधान्य पिकते व जनांची भूक भागते. मेघाचं पाणी म्हणजेच पाऊस, बरसणारा पाऊस, पावसाचं पाणी, यामुळे अन्नधान्य पिकते, क्रॉप्स ग्रो होते, जनांची भूक भागते, लोगों की भूक भी मिटती है. पण योग्याच्या कीर्तनाने, निज ज्ञानाने जनांचा उद्धार होतो, त्यांचे जीवन
पूर्णपणे सफल होते। बट योगी पुरुष अपने नॉलेज से, अपने भजन कीर्तन से इंसान को सेल्फ रियलाइजेशन करवाता है एंड इंसान की लाइफ अपलिफ्ट होती है, इंसान का कल्याण होता है, निज ज्ञानाने जनांचा उद्धार होतो, त्यांचे जीवन पूर्णपणे सफल होते। हे उत्तर या ओळीसाठी अपेक्षित होतं। आतापर्यंत दिलेली उत्तरं पूर्णपणे योग्य असल्यास 2 गुण मिळू शकतील। यातील काही मुद्दे न लिहिता जर उत्तर लिहिलं असेल तर 1 मार्क देण्यात येईल। उत्तर बरोबर असून शब्द चुका जाणवल्यास अर्धा मार्क कट होऊ शकतो आणि उत्तरातील फारच कमी मुद्दे बरोबर असतील तर फक्त अर्धा मार्क देण्यात येईल। ही उत्तरं जरी स्वमत आणि काव्य सौंदर्याची असली तरी सुद्धा आपल्याला ही उत्तरं पाठ्यपुस्तकातील आधारेच लिहायची आहेत। आपण आता रसग्रहणाच्या प्रश्नांकडे येतोय। रसग्रहणाचा पहिला प्रश्न होता 2 दिवस या कवितेमधील ओळींचा अर्थ, सरळ अर्थ। ओळ होती 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे। या ओळीचा सरळ अर्थ आहे and the answer is कवी नारायण सुर्वे यांचा एकंदरीत जीवन प्रवासच अत्यंत संघर्षमय व खडतर होता। कवी नारायण सुर्वे इनका ओवरऑल लाइफ, एकंदरीत म्हणजेच ओवरऑल लाइफ का जर्नी, जीवन प्रवास एक्सट्रीमली स्ट्रगल वाला था। जीवन प्रवासच अत्यंत संघर्षमय था। संघर्षमय मीन्स फुल ऑफ स्ट्रगल एंड फुल ऑफ डिफिकल्टीज। खडतर म्हणजेच त्रासदायक, ट्रबलसम, ऐसे उनके लाइफ का जर्नी रहा है। आलेला रोजचा दिवस ते उद्याच्या आशावादावर जगत, लाइफ में आने वाला हर एक दिन कल कुछ अच्छा होगा ये एक्सपेक्ट करते ही जीते थे। म्हणून कवी म्हणतात की माझ्या जीवनाचे 2 दिवस उद्या येणाऱ्या चांगल्या दिवसाची वाट पाहण्यात गेले। इसलिए नारायण सुर्वे कहते हैं अपने पोएम्स में, मेरे लाइफ के 2 दिन, अगले 2 दिन अच्छे आएंगे, इस राह में ही निकल गए। मैं राह देखते रहा कि कल के 2 दिन बहुत खूबसूरत होंगे, अच्छे रहेंगे, पण जे 2 दिवस व्यतीत झाले, जो 2 दिन निकल गए, हे 2 दिवस त्या दुःखातच व्यतीत झाले। वो जो 2 दिन बीत गए, अच्छे दिनों का वेट करते करते वो 2 दिन दुख में ही बीत गए। माझ्या जीवनाचे किती दिवस अजून शिल्लक आहे याचाच हिशेब मी करतो आहे। यस, इन लास्ट पॉइंट कविवर्य नारायण सुर्वे म्हणता है, वो बताना चाहते हैं कि मेरे लाइफ के और ऐसे कितने पेनफुल डेज बचे हैं ना, उसी का मैं कैलकुलेशन करने बैठा हूँ, हिशोब करतो आहे। उन इन पेनफुल डेज के लिए जो वर्ड यूज किया है वो है उन्हाळे, ट्रबलसम डेज। यस, ये आंसर यहाँ पर एक्सपेक्टेड है। 2 दिवस ये रसग्रहण अगर आपने लिखा है, जर या रसग्रहणाचं उत्तर तुम्ही लिहिताय तर कवितेतून मिळणारा संदेश काय असावा, तर तुमच्या समोर आहे हे उत्तर। 2 दिवस कवितेतून मिळणारा संदेश, माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख सतत येत असतात। कधी सुखाचे दिवस असतात तर कधी दुःखाचे दिवस येतात। इंसान की लाइफ में सुख दुख का खेल चलते ही रहता है। कभी सुख के दिन होते हैं तो कभी दुख के दिन होते हैं। असे असले तरी कोणताही काळ हा कायम राहत नहीं। फिर भी कोई भी वक्त, ना सुख का ना दुख का, कोई भी वक्त कंटिन्यूअस नहीं होता, टेम्पररी होता है फिर चले जाता है। दुःखातून माणूस अनेक गोष्टी शिकतो व उद्याच्या चांगल्या दिवसाची अपेक्षा करत जगत राहतो। दुख से इंसान कुछ चीजें सीखता है और उस लर्निंग के साथ फ्यूचर और अच्छा करने की एक्सपेक्टेशन में अपनी लाइफ जीते रहता है। भविष्यात काहीतरी चांगलं होईल याची अपेक्षा करत माणूस जगत राहतो। माणसाने कवी सारखे आशावादी राहिले पाहिजे। हम सभी को नारायण सुर्वे की तरह पॉजिटिव फ्यूचर का एक्सपेक्टेशन करते ही लाइफ जीना,
दुःखातही सुख येईल अशी आशा बाळगली पाहिजे. दुख भरे लाइफ में भी कभी ना कभी सुख जरूर आएगा, ये होप्स रखते हुए हमें लाइफ जीना चाहिए. म्हणजेच आपले जगणे सोपे होईल. मतलब अपना लाइफ और स्मूथ हो सकता है. हम अच्छे दिनों के एक्सपेक्टेशन में अपने आज को बुरा नहीं प्रूव कर सकते. अपने आज में अगर दुख है तो कल सुख आएगा, ये एक्सपेक्टेशन के साथ हमें लाइफ जीनी है. ये मेसेज, असा संदेश या कवितेतून मिळतो. 2 दिवस कवितेतील रसग्रहणांची उत्तर मी इथे तुम्हाला सांगितली आहेत. जर तुम्ही अंकिला मी दास तुझा ही संतवाणी लिहिली असेल तर त्यामध्ये सरळ ओळींचा सरळ अर्थ विचारलेला होता. ती ओळ होती, नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. या ओळीचा सरळ अर्थ आहे, अँड द आन्सर इज, चातक पक्षी पावसाचा पहिला थेंब पिऊन जगतो. या ओळीत आलेल्या या पक्ष्याचं नाव चातक पक्षी, जो पावसाचं पाणी पिऊन जगतो, पावसाची वाट पाहत असतो. एक इमेजिनरी बर्ड है जो रेन ड्रॉप्स डायरेक्टली पी के वो जीता है, सर्वाइव करता. असा हा पक्षी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. तेच त्याच्यासाठी जीवन असते असे मानले जाते. यही बारिश का पानी उस बर्ड के लिए उसकी लाइफ है, ऐसा समझा जाता. हाच दृष्टांत, यही एग्जाम्पल है. हेच उदाहरण देऊन संत नामदेव महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे चातक पक्षी आकाशात जमलेल्या काळ्या काळ्या पाण्याने भरलेल्या ढगांना पानी बरसवण्यासाठी विनवणी करतो, जिस तरह ये चातक बर्ड आसमान में आए हुए काले बादलों को बारिश बरसाने के लिए रिक्वेस्ट करता है, उसकी लाइफ उसको मिल जाए इसलिए वो रिक्वेस्ट करता है, उसी तरह संत नामदेव महाराज भगवान विठ्ठल को मिलने के लिए तरस गए. वो रिक्वेस्ट करते. त्याचप्रमाणे हे विठ्ठला मी तुला विनवितो आहे. विनवतो आणि विनवणी करतो म्हणजेच रिक्वेस्टिंग, हा त्याचा अर्थ होतो. हा होता या ओळीचा सरळ अर्थ. अंकिला मी दास तुझा या संतवाणीतून मिळणारा संदेश आपण पाहतोय. संकटात सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी जशी त्याची आई धावत येते, तसा देव सुद्धा आपल्या भक्ताच्या प्रत्येक कार्यात धावून येतो, त्याच्या पाठीशी उभा राहतो. जैसे प्रॉब्लम में फंसा हुआ अपने बच्चे को बचाने के लिए उसकी माँ भाग के चली आती है, दौड़ी चली आती है, वैसे ही अपने डिवोटीज को बचाने के लिए, उनके हर एक काम में हेल्प करने के लिए भगवान खुद भाग के आता. वो भगवान हमेशा ही अपने डिवोटीज के साथ, अपने भक्त के साथ खड़ा रहता, त्याच्या पाठीशी उभा असतो. त्यामुळेच आपण तन मन धन अर्पून मनोभावे परमेश्वराची भक्ती करून त्याची आळवणी केली पाहिजे. इसलिए सब कुछ अर्पण करके भगवान की भक्ति हमें करनी चाहिए, ये यहाँ पर एक्सपेक्ट किया है. त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असा संदेश संत नामदेव यांच्या अंकिला मी दास तुझा या अभंगातून मिळतो. ऐसे ही भगवान पे हमें बिलीव रखना है, जो हमें हमेशा हेल्प करते हैं, हमारे साथ हमेशा खड़े रहते, असा संदेश या अभंगवाणीतून मिळतो. रसग्रहणाच्या प्रत्येक उत्तरात दिलेली माहिती, प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य योग्य असल्यास पूर्ण 2 मार्क मिळतील. जर काही मुद्दे कमी लिहिले असतील तर अर्धा ते 1 मार्क जाऊ शकतो. शब्द चुकांसाठी अर्धा मार्क जाऊ शकतो. आणि जर अगदीच कमी शब्द योग्य लिहिले असतील तर अर्धा मार्कच मिळू शकतो. योग्य उत्तर असेल तर पूर्ण 2 मार्कही मिळू शकतात. कमिंग टू विभाग 3 स्थूल वाचन. स्थूल वाचनावर विचारलेले 3 प्रश्न होते. त्यातील पहिला प्रश्न, कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ सविस्तर लिहा. याचं उत्तर स्वतःच्या शब्दातही तुम्ही लिहू शकता
फक्त उत्तर लिहिताना वाक्य रचना योग्य असावी हे अपेक्षित आहे. सेंटेन्स फॉर्मेशन राइट होना चाहिए, दैट इज एक्सपेक्टेड. एक्सपेक्टेड आन्सर इज, अपेक्षित उत्तर आहे, सूर्य म्हणजेच पृथ्वीचा करता, तिच्यावर जीवन चक्र चालवणारा. सूर्य या ना इस धरती को चलाता है, यहाँ का लाइफ साइकिल चलाता है. या पृथ्वीवर सर्व काही फुलवणारा, या पृथ्वीवर सर्व काही फुलवणारा चराचराचा निर्माता. प्रचंड शक्तीचे प्रतीक, सोर्स ऑफ एनर्जी. आपण निर्मिलेल्या या पृथ्वीवरच्या जीवनाचे आपल्या अनुपस्थितीत कुणीतरी रक्षण करावे यासाठी मनापासून कळवळून साथ घालणारा तो व्याकुळ जनक किंवा निर्माता आहे असे वाटते. मैंने खुद क्रिएट किए हुए इस धरती को, जहां पर लाइफ साइकिल चल रहा है, इस धरती को मेरे एब्सेंस में कोई तो संभाले, कोई तो इस रिस्पॉन्सिबिलिटी को मेरे बाद एक्सेप्ट कर ले. ये रिक्वेस्ट करने वाला वो हेल्पलेस ऐसा एक क्रिएटर है, व्याकुळ झालेला असा हा एक निर्माता आहे. एखाद्याच्या भल्यासाठी, कल्याणासाठी जर विनवणी करायची असेल तर आपण कितीही शक्तिशाली व ताकदवान असू तरी आपल्याला विनम्रता धारण करावी लागते. यहाँ पर यही बताने की कोशिश की है, किसी के भले के लिए, किसी के अच्छे के लिए अगर किसी को रिक्वेस्ट करनी है ना, सो भले हम कितना भी ताकतवर हो, कितने भी ताकतवान हो, हमें पोलाइटली बात करनी पड़ती. किसी के भले के लिए, किसी के अच्छे के लिए हम रिक्वेस्ट करते तो हमारी स्ट्रेंथ, हमारी ताकत, हमारी एबिलिटी का ईगो करके नहीं चलता, ईगो शो ऑफ करके नहीं चलता. ये यहाँ पर लिखा. सामर्थ्याचा अहंकार बाजूला ठेवून दयाभाव व करुणा हृदयात निर्माण करावी लागते. अपनी एबिलिटी, अपनी स्ट्रेंथ, इसका ईगो साइड में रख के पोलाइटली, हम्बलनेस से हमें बात करनी चाहिए. सहृदयता ठेवून काही काम करू लागल्यावर काहीतरी चांगले श्रेयस आपल्या हाती नक्कीच लागते. सहृदयता म्हणजे हृदयात चांगला भाव ठेवणे. दिल में अच्छाई रख के अगर हमने कोई भी काम किया तो डेफिनेटली वो काम अच्छा ही होता और सक्सेसफुल होता. हे सूर्याच्या प्रतीकातून दिसून येते. यही सन के इस प्रेजेंस से पता चलता. त्या उलट पणती म्हणजे सूर्यासमोर प्रकाशाचा एक छोटा कवडसा, बट इन फ्रंट ऑफ सन एक दिवा म्हणजेच छोटासा प्रकाशाचा झोत, एक छोटासा सोर्स ऑफ लाइट. पण सूर्याच्या विनवणीला उत्तर देण्याचे धाडस से करते. बट सन सो पावरफुल, इस सोर्स ऑफ एनर्जी को, उसके रिक्वेस्ट को आंसर देते हुए ये छोटा सा दिया करेजियसली आगे आता है आणि तिच्यातला आत्मविश्वास तिला बोलण्याची हिम्मत देतो. एंड उस दिए के अंदर का सेल्फ कॉन्फिडेंस उसको वो रिस्पॉन्सिबिलिटी लेने के लिए हिम्मत देता है. जर इच्छा प्रबळ असली आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामाला सुरुवात केली तर काहीही अशक्य नाही हे पणतीच्या प्रतीकातून जाणवते. अगर अपना इंटेंशन बहुत स्ट्रॉन्ग हुआ, अपना विश अगर बहुत स्ट्रॉन्ग हुआ, कांस्टेंट प्रैक्टिस हुआ, तो पॉजिटिव अप्रोच से काम शुरू करते हुए बहुत अच्छा रिजल्ट मिलता है. ये इस लैम्प के एग्जाम्पल से क्लियर किया. त्याच बरोबर अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, श्रेष्ठ करून दाखवण्याची ताकद असते हे आपल्याला या उदाहरणातून कळते. ये था आंसर फर्स्ट क्वेश्चन का. ये आंसर इस तरह से ही लिखना एक्सपेक्टेड है. अगर आपने ओन वर्ड्स में आंसर लिखा है बट सेंटेंस फॉर्मेशन राइट है तो 2 मार्क्स मिलेंगे, अदरवाइज 1.5. स्पेलिंग मिस्टेक ज्यादा हुए तो ओनली 1 मार्क मिल सकता है. कमिंग टू सेकेंड क्वेश्चन ऑफ रैपिड रीडिंग. स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा. ये क्वेश्चन था फ्रॉम फर्स्ट रॅपिड रीडिंग मोठे होत असलेल्या मुलांना. या प्रश्नामध्ये त्यांनी हे वाक्य जे दिले ते फार महत्वाचं आहे. पाठाच्या आधारे लिहा म्हणजेच आपल्याला धड्यातील प्रत्येक भागाचा चांगला अभ्यास करून हे उत्तर लिहायचं.
इसमें ओन वर्ड्स बिल्कुल एक्सपेक्टेड नहीं है, हमें पैराग्राफ में से या टेक्स्ट बुक के उस पार्ट में से ही कंटेंट कवर करके आंसर लिखना है. एंड द आंसर इज, लेखक बार्क संस्थेत ट्रेनिंग स्कूलला गेले होते तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाले होते. राइटर बार्क के ट्रेनिंग स्कूल में गए थे. बार्क मीन्स भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर, शॉर्ट फॉर्म है BARC, दैट इज बार्क. तेव्हा ती संस्था, वो संस्था शुरू होके जस्ट 7 इयर्स हुए थे, जेमतेम 7 वर्ष झाली होती. न्यू इंस्टिट्यूट था. लेखक ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा तेथे आले होते. जब ये ट्रेनिंग स्कूल में एज अ ट्रेनी थे, वो सीख रहे थे, तब वहां पर होमी भाभा पर्सनली 3 to 4 टाइम्स आ चुके थे. एकदा लेखकांनी त्यांना विचारलं, उस वक्त होमी भाभा इनको एक बार पर्सनल क्वेश्चन पूछा अपने राइटर ने, आम्ही इतकी मुलं मुली आहोत, पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे. इस क्वेश्चन पे होमी भाभा इन्होंने दिया हुआ आंसर. ते म्हणाले होते, तुम्ही त्याची काळजी न करता सर्वजण संशोधन करा. क्वेश्चन ये था कि हम इतने बच्चे यहाँ पर हैं, सो हम सबको मिलेगा, इतना काम कहाँ पर है यहाँ पर. काम बहुत कम है और बच्चे स्टूडेंट्स बहुत ज्यादा है. होमी भाभा इन्होंने दिया हुआ आंसर था, तुम्ही त्याची काळजी न करता सर्वजण संशोधन करा. आप उसकी परवाह मत करो, सिर्फ रिसर्च करते रहो. त्यासाठी सरकारला खर्च किती येईल याचा आता तरी विचार करू नका. उसके लिए गवर्नमेंट को कितना खर्चा आएगा, उनको कितना पे करना पड़ेगा, इसके बारे में बिल्कुल मत सोचो. तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा. आप खुद का काम खुद क्रिएट करो. बॉसने सांगितले तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. बॉस ऑर्डर करेगा देन हम काम करेंगे, और अगर बॉस ने ऑर्डर नहीं किया तो हमें बिल्कुल काम नहीं है, हम फ्री है, ये सोचेंगे. दिस इज रॉन्ग अप्रोच. ही प्रवृत्ति गेली पाहिजे. हमें खुद अपना काम क्रिएट करना चाहिए. ही प्रवृत्ति मीन्स ऐसा नेचर. भाभांनी सांगितलेल्या या मुद्द्यातून लेखकांनी स्वतःला सक्षम बनवले. होमी भाभा इन्होंने दिए हुए आंसर से राइटर ने अपने आप को स्ट्रॉन्ग और एबल्ड बना दी. सक्षम म्हणजेच पॉवरफुल बनवले. त्यातूनच त्यांना ऊर्जा मिळवता आली आणि स्वतःचे मार्ग शोधता आले. उसमें से ही अपने राइटर ने अपना नया रास्ता बनाया और एनर्जी ली. त्यावरूनच लेखकांना कळले की आकाशाला कितीही मोठी पोकळी असली तरी आपण स्वतःचा मार्ग स्वतःच, कोणाचाही आधार न घेता सततच्या प्रयत्नांनी शोधला तर तोही मिळतोच. आसमान कितना भी बड़ा होने दो, हम उस ऊंचाई को छू सकते हैं. हमेशा अपने ऊपर कॉन्फिडेंस रखते हुए, विथ सेल्फ कॉन्फिडेंस एंड विथ कंटिन्यूअस प्रॅक्टिस, सतत प्रयत्न केल्या, अशा वेळी स्काय इज द लिमिट अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे या पाठाच्या आधारे स्पष्ट होते. अगर आंसर इस तरह लिखा है तो डेफिनेटली 2 मार्क्स मिलेंगे. अगर कुछ पॉइंट्स मिसिंग है तो आधा मार्क या 1 मार्क कट सकता है. फॉर स्पेलिंग एरर 1 और हाफ मार्क कट हो जाएगा. जर उत्तरातील फारच कमी मुद्दे योग्य असल्यास अर्धाच मार्क मिळू शकतो. कमिंग टू लास्ट क्वेश्चन ऑफ द स्थूल वाचन. सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या मानवी भावभावना शब्दबद्ध करा. जाता अस्ताला यामधून विचारलेला हा प्रश्न आहे. सूर्यास्त म्हणजे सनसेट. सनसेट के टाइम पे हमारे मन में आने वाले फीलिंग्स हमें पूछे गए हैं. एंड द आंसर इज, वेगवेगळ्या ठिकाणचा सूर्यास्त वेगवेगळे सौंदर्य, वेगवेगळे भाव, वेगवेगळे रंग निर्माण करत असतो. वाइल सनसेट आप देखोगे तो आसमान अलग अलग कलर्स से भरा हुआ रहता है. अलग अलग जगह पे अलग अलग ब्यूटी, अलग अलग फीलिंग्स, इमोशंस, कलर्स आसमान में स्प्रेड होते हुए दिखते हैं. माणसाची मनोदशा जशी असेल तसे भावतरंग सूर्यास्ताच्या वेळी त्याच्या मनात निर्माण होत असतात.
जैसे हमारे इमोशंस, जैसे हमारे फीलिंग्स, वैसे ही बाहर का एटमॉस्फियर हमें लगता है. वाळवंटाच्या ठिकाणचा सूर्यास्त वाळूच्या विस्तीर्ण पसरलेल्या अथांग भूप्रदेशावर सोनेरी मौशार किरणें पसरवत असतो. रेगिस्तान का सनसेट देखेंगे तो वहां का वो माहौल बहुत ब्यूटीफुल होता है. वहां पर दूर दूर तक फैले हुए रेगिस्तान की इस रेत पे सनलाइट का वो ऑरेंज शेड स्प्रेड होते हुए दिखता है. थोड़ा गोल्डन इफेक्ट आता है, इसलिए वर्ड लिखा है सोनेरी मौशार किरणें पसरवत असतो. मन अगदी तृप्त करून तो अस्ताला जात असतो. अपने आप को पूरी तरह से सेटिस्फाई करके, ये अपने माइंड को पूरी तरह से सेटिस्फाई करके ये सनसेट हो जाता है. तेथील वाळूचा सागर हळूहळू थंड होत असतो. वहां का रेगिस्तान धीरे धीरे थंड होते जाता है. शीतल वाऱ्याच्या झुळका वाहू लागतात. थंडी हवा बहने लगती है. मानव, पशु, पक्षी सुखावून जातात. इंसान, एनिमल्स, बर्ड्स सबको सुख समाधान मिलता. वाळूचा थंड स्पर्श, वाऱ्याची थंड झुळूक यामुळे मानवी मन सुखावून जाते. ऐसे ठंडे रेगिस्तान को एक्सपीरियंस करते हुए, ठंडी हवा को एक्सपीरियंस करते हुए इंसान बहुत ही सेटिस्फाइड फील करता है. त्या सुवर्णमयी वातावरणात, उस गोल्डन एटमॉस्फियर में नव्या संकल्पना, जुन्या संवेदना जाग्या होतात. नए आइडियाज, नए संकल्पना मतलब न्यू व्यूज, नए कॉन्सेप्ट माइंड में आते हैं. फ्रेशनेस फील करता इंसान आणि जुन्या संवेदना आणि जुन्या काही गोष्टी आठवतात. कवी, लेखक, चित्रकार यांना नवीन कल्पना सुचतात. पोएट, राइटर, आर्टिस्ट, इनको नई नई चीजें यहाँ से, इस नेचर से मिलती है. ऐसे ब्यूटीफुल सीनरी से मिलती है. समुद्राच्या ठिकाणी अस्ताला जाणाऱ्या सूर्यास्ताचे दर्शन मोठे विलोभनीय असते. ऐसे ही सनसेट को सी शोर से देखेंगे तो वहां का नजारा बहुत ही ब्यूटीफुल होता है. हळूहळू सागराच्या कुशीत सामावणाऱ्या सूर्याला बघून वाटते की हा सागरात मिसळून जातो. धीरे धीरे आसमान का ये सन धीरे धीरे समुद्र में छुप रहा है, ऐसे फील होता है. म्हणूनच चमकदार मोती निर्माण होतात. इसीलिए शायद इस सी से पर्ल क्रिएट होते हैं, मोती मिलते हैं, ऐसा लगता है. सुंदर रंगीत प्रवाळ आणि अनंत असे जीव निर्माण होतात. ब्यूटीफुल ऐसे कलरफुल नजारा और बहुत से छोटे छोटे इनसे जीव इस समुद्र से क्रिएट होते हुए दिखते हैं. समुद्राच्या लाटांसोबत हेलकावे खात हा तेजोगोल जेव्हा सागरात समावतो, तेव्हा आपोआप त्या सृष्टीकर्त्या पुढे अपन नतमस्तक होतो. जैसे ये सोर्स ऑफ एनर्जी उस समुद्र में समा जाता है, तब ऑटोमेटिकली हम उसके सामने बो डाउन हो जाते हैं, उसको सल्यूट करते हैं. असं हे उत्तर अपेक्षित आहे. याचं उत्तर स्वतःच्या शब्दातही लिहू शकता. जर शब्दरचना, वाक्यरचना योग्य असेल तर 2 मार्क मिळतील. शब्द चुका असल्यास आणि वाक्य रचना बरोबर नसल्यास अर्धा ते 1 मार्कच फक्त मिळू शकतो. तर ही होती आपली मराठी विषयाची उत्तरपत्रिका. व्यवस्थित समजून पुन्हा एकदा रिवाइज करून घ्या आणि मार्किंग सिस्टम समजून घ्या. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.